मम्मी मला एक ड्रायफ्रूटचा लाडू दे ट्यूशनच्या जाण्याच्या आधी. वाव किती छान आहे, वाव किती छान आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे. काजू, भोपळ्याच्या बिया, अक्रोड, मनुका, मखाना, बदाम हे सगळे साहित्य आपण 250 ग्राम प्रत्येकी वापरलेले आहेत. चला तर मग आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू. गॅसवर कढई गरम करून त्यात थोडंसं तूप घालून खोबरा छान खरपूस भाजून घेऊ. त्या कढईमध्येच आता आपण तूप घालून खारीक पण त्याच प्रकारे भाजून घेऊ. परत एकदा कढईमध्ये तूप घालून डिंक छान तळून घेऊ. आता त्याच प्रकारे बदाम देखील तुपामध्ये छान परतून घेऊ. आता त्यात काजू ॲड करून काजू पण त्याच प्रकारे छान परतून घेऊ. आता आपले काजू आणि बदाम छान परतून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप घालून अक्रोड छान प्रकारे भाजून घेऊ. थोडीशी खसखस पण छान तुपामध्ये परतून घेऊ. मखाने छान भाजून झाले की त्यात भोपळ्याच्या बिया आणि मनुके दोन्ही पण छान परतून घेऊ. दोन्ही पण छान परतून झाले की मग आता हे मिश्रण थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक वाटून घेऊ. आता एका कढईमध्ये गुळाचा छान पाक बनवून घेऊ. गुळाचा छान पाक बनला की हे मिश्रण आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये ॲड करू. हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेऊ. पूर्ण एकजीव झाल्यावर आपल्याला हे लाडू वळायला सोपे जाईल. आता हे मिश्रण आपलं सगळे एकजीव झालेलं आहे. तर आता आपण लाडू वळण्यास सुरुवात करू. बघा तर आपले लाडू आता किती छान वळल्या जात आहेत. हे बघा आपले लाडू बनून तयार आहेत.